हॅलो फ्रेंड, नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय फिटनेस चॅनल फिट सर. सगळ्यांचं स्वागत. तर चला आपण आज बघूया क्रिएटिन. क्रिएटिन घेतल्याने किडनी खराब होते का? क्रिएटिन घेतल्याने हेअर फॉल होतो का? क्रिएटिन घेतल्याच्या नंतर तुमचं पोटाच्या समस्या उद्भवतात का? क्रिएटिन किती वेळ घेतलं पाहिजे आणि क्रिएटिन कोणी घेतलं पाहिजे आणि क्रिएटिनचा सोर्स काय आणि क्रिएटिन कसं घेतलं पाहिजे, आज आपण हे सगळे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे. तर सगळ्यात आधी बघूया आपण क्रिएटिन म्हणजे काय. क्रिएटिन जे आहे ते ना की कोणतं स्टिरॉइड आहे, ते फक्त एक हेल्थ सप्लिमेंट आहे. ते तुमच्या बॉडीमध्ये एटीपी जनरेट करतं आणि तुमच्या बॉडीला स्ट्रेंथ मिळवून देतं आणि वर्कआउट दरम्यान तुमचा जो परफॉर्मन्स जो आहे तो एकदम बेस्ट होत असतो. त्याच्यामुळे तुम्ही क्रिएटिन सप्लिमेंट जे आहे ते घ्यायला पाहिजे. तर क्रिएटिन किती घ्यायला पाहिजे? क्रिएटिन तुम्ही दिवसभरात 3 ग्राम ते 5 ग्राम घ्यायला पाहिजे. पण क्रिएटिन घेते वेळेस तुम्हाला पाळायची एक काळजी, ती म्हणजे काय, तुम्हाला दिवसभरात कमीत कमी 4 ते 5 लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे. कारण की क्रिएटिन जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये वॉटर होल्ड जे आहे ते करून ठेवत असतं. क्रिएटिन कोणी घेतलं पाहिजे? ज्या मुलांचं वय 16 वर्षापेक्षा जास्त आहे ते लोक क्रिएटिन घेऊ शकतात. तर चला आपण बघूया क्रिएटिनचे सोर्स काय. चिकन, अंडी, मटन, मासे, म्हणजे सरळ सांगायचं म्हटलं तर नॉन व्हेज जे आहे ते क्रिएटिनचा एक बेस्ट सोर्स आहे. तर क्रिएटिन जे आहे हे घेण्यासाठी आणि घेतल्यानंतर खूप जणांना असं वाटतं की बाबा याचे साईड इफेक्ट. क्रिएटिननी कोणताही साईड इफेक्ट होत नाही. पण एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवायची आहे, ज्या लोकांना आधीपासून किडनीचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी एकदा किडनी फंक्शन टेस्ट करूनच क्रिएटिन घ्यावं. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेशनल वाटला असेल तर या व्हिडिओला माझ्या लाईक करा, फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.